शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावावर प्रस्तावित MIDC लादण्याच्या विरोधात माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व वारकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली। या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनं जाहीर पाठिंबा देत सलग 3 दिवस सक्रिय सहभाग नोंदवला। सैनिक टाकळी ग्रामपंचायतीने यापूर्वीच आमच्या गावात MIDC नको असा ठराव करून संबंधित शासकीय विभागाकडे पाठवला होता। तसेच गावातील सुमारे 47 हेक्टर गायरान जमिनीवर MIDC न करता सैनिक व नागरिकांच्या हितासाठी सैनिक शाळा, केंद्रीय विद्यालय, जिल्हा सैनिक क्रीडा संकुल, कमांडो हॉस्पिटल, माजी सैनिक हाऊसिंग सोसायटी, गावासाठी मल्टीपर्पज हॉल आणि कृषी विद्यालय उभारण्यात यावे अशी गावातील माजी सैनिक, शेतकरी, शेतमजूर व वारकरी व कामगारांची मागणी आहे। मात्र आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या मागण्यांकडे दुर्लक्ष करून संबंधित गायरान जमिनीवर MIDC उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। या मागणीसाठी आंदोलन अंकुशचे दीपक पाटील, विनोद पाटील, रिटायर्ड वॉरंट ऑफिसर अमरसिंह पाटील, अमर पाटील, माजी सैनिक विजय गायकवाड, ऑनररी कॅप्टन प्रकाश खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या आंदोलनादरम्यान MIDC हटवा, सैनिक टाकळी वाचवा, जय जवान जय किसान, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला। आंदोलनाला संभाजी ब्रिगेडनं सुरुवातीपासूनच जाहीर पाठिंबा दिला। जिल्हाध्यक्ष भगवान कोईंगडे, नेते डॉक्टर विकास पाटील, दत्तात्रय दीक्षित, दत्तात्रय मेटील आणि विक्रम खराडे, विद्यानंद पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते डॉक्टर विकास पाटील म्हणाले, सैनिक टाकळी हे सैनिकांचे, देशसेवकांचं गाव आहे। 1500 आजी माजी सैनिक आहेत। 18 जवान देशासाठी शहीद झालेत। ग्रामपंचायतीने MIDC विरोधात ठराव करूनही स्थानिक जनभावनांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही। गावच्या विकासासाठी सैनिक शाळा, कमांडो हॉस्पिटल, सैनिक क्रीडा संकुल यांसारखे प्रकल्प उभारणं हीच खरी राष्ट्रसेवा ठरेल। शासनानं प्रस्तावित MIDC तात्काळ रद्द करून ग्रामस्थांच्या मागणीनुसार निर्णय घ्यावा असंही डॉक्टर विकास पाटील म्हणाले। दिनांक 29 जुलै 2026 रोजी माजी खासदार राजू शेट्टी, उपोषणकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील भावना कळवण्याचं लेखी आश्वासन दिले। मौजे सैनिक टाकळी येथील गट क्रमांक 194 व 1350 मधील प्रस्तावित MIDC प्रकल्प रद्द करावा। MIDC मंजुरीसाठी वापरण्यात आलेल्या ग्रामसभा ठरावाच्या वैधतेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। संबंधित विषयावर वरिष्ठ स्तरावरील बैठक आयोजित करून सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करत तोडगा काढण्यात यावा। या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले। मात्र 8 ऑगस्टपर्यंत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 9 ऑगस्टला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलनकर्ते व संभाजी ब्रिगेडनं दिलाय। या आंदोलनस्थळी संभाजी ब्रिगेडचे सर्व जिल्हा पदाधिकारी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार संपतराव पवार पाटील बापू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे, अखिल भारतीय किसान सभेचे अमोल नाईक, ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई, शिवसेना उद्धव ठाकरे गटचे विजय देवणे, आजी माजी सैनिक फेडरेशन, स्वराज्य क्रांती संघटनेचे आदम मुजावर व आंबेडकरी पक्षाचे दिगंबर सकट, लिंगायत धर्म महासभेच्या सरलाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष VB पाटील, सैनिक टाकळी वारकरी संप्रदाय स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। या सैनिकांच्या गावातील ज्या गावानं देशासाठी 18 जवान शहीद दिले, आज गावातील 1200 सैनिक सध्या माजी सैनिक आणि चालू सैनिक असून आज देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक छावणीमध्ये, प्रत्येक युनिटमध्ये आज देशाचे सैनिक, आज आमच्या गावचे सैनिक त्या ठिकाणी कार्यरत आहे। एका बाजूला देशाची सेवा, देशाची सीमा संरक्षित करायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या सैनिकांचे भाऊ, त्या सैनिकांच्या माता भगिनी, त्यांच्या पत्नी गावामध्ये राहून गावात शेती पिकवायचं, छोटी मोठी कामं करायची,
आणि कुटुंबाला जगवायचं, कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं काम या ठिकाणी सैनिकांच्या कुटुंबाच्या लोकांच्या माध्यमातून होत आहे. हा देशाची सीमा संरक्षित करायचं काम, देशाला शत्रूंच्या पासून वाचवायचं काम, पाकिस्तान असले, चीन असले, या सगळ्या बॉर्डर पासून या सगळ्यांना देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं काम टाकळीचे जवान सातत्याने करत आहेत. आजच्या या उपोषणाला टाकळीतील महिला खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या आणि टाकळीतील फुलेंच्या वारंदा म्हणून या ठिकाणी टाकळीतील महिला या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपोषण आलेले आहे. त्यांचं या ठिकाणी जल जमीन जीवन समिती आणि आंदोलकांच्या वतीनं आम्ही त्यांचं या ठिकाणी या आंदोलन स्थळी आणि टाकळीच्या माता भगिनींचं आम्ही या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. त्यांचाही या ठिकाणी सहभाग या उपोषणामध्ये राहणार आहे. म्हणजे सातत्यानं आपल्या घरच्या पुरुषांच्या पाठीशी राहायचं काम सातत्यानं महिला करत आलेली आहे. टाकळीतील शेतकरी असतील, युवक असतील, जवान असतील, माजी सैनिक असतील, या जवानांना पाठवून द्यायचं काम टाकळीतील महिला सातत्यानं करत आलेले आहेत. आणि आज आम्हाला खऱ्या अर्थानं एक सक्तीचं बळ मिळालं असं म्हणलं तर ते अवघड ठरणार नाही. या महिला एवढ्या उत्साहानं या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांच्या या ठिकाणी उपस्थित स्वागत करूया. या महिलांची दखल या इथल्या कोल्हापूरच्या कलेक्टरला घ्यावी लागेल. जिल्हा प्रशासन असले, पालकमंत्री असले आणि पोलीस प्रशासन असले, या आमच्या उपोषणाची दखल घेतल्याशिवाय त्यांना हा प्रश्न लागणार नाही. सातत्यानं शेकडो वर्षापासून सैनिक टाकळीमध्ये टाकळीचा लढा उभारला. हा जिजाऊंच्या पासून, शिवरायांच्या पासून ती परंपरा, लढाऊची परंपरा आज 21व्या शतकामध्ये सुद्धा चालू आहे. आज पहिल्या देशामध्ये परिस्थिती तर 2 लाख जवानांची भरती केलेली नाही भारत सरकारनं. एका बाजूला सैनिकांची तुटवडा आहे आणि दुसऱ्या बाजूला सैनिकांच्या गावांमध्ये शेकडो युवक सैन्यामध्ये भरती होण्यासाठी उत्सुक असताना त्यांना योग्य असं अनुकूल त्यांना वातावरण त्या ठिकाणी मिळत नाही. सैनिकांची काय अपेक्षा हो, त्यांना काय मोठे मोठे बंगले किंवा त्यांना काय सोन्याचा खास त्याला नको आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी उभी जवानी, उभं आयुष्य 25 वर्ष 30 वर्ष तिने प्रतिकूल परिस्थितीमध्ये -40-40 तापमान असताना सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये तिने आपलं आयुष्य देशासाठी घालवलेलं आहे. आणि सेवा निवडून आल्यानंतर राहिलेलं जे उर्वरित आयुष्य आहे ते त्यांना फक्त सुख शांती समाज आनंदाला त्याला उपयोगायचा आहे. आपल्या कुटुंबासमोर, त्या कुटुंबाबरोबर, आपल्या मुलाबायकांच्या समोर बरोबर त्यांना आपल्याला वेळ घालवायचा आहे. असं असताना स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर सुद्धा सैनिकांच्या पहिली टाकळीला ज्या पद्धतीनं इतर शहरांचा विकास झालेला आहे, ज्या पद्धतीनं इतर गावासाठी, इतर शहरांसाठी जसा शासनाला निधी येतोय त्या प्रमाणामध्ये टाकळीच्या जवानांच्यासाठी, टाकळीच्या लोकांच्यासाठी कुठलाही निधी आलेला नाही. कुठं सैनिकांसाठी कुठं काम केलेलं नाही. आमच्या गावामध्ये बघितलं तर साध्या गटारीचा प्रश्न आहे, घरकचऱ्याचा प्रश्न आहे, टाकेचा प्रश्न अजून मागे राहिलेला आहे. या सैनिकांची मागणी काय आहे तर आमच्या पूर्वजांनी शेकडो वर्षापासून सांभाळून ठेवलेली 47 एकर जमीन आहे, 120 एकर जमीन आहे.
ती गावाकडे राहिली पाहिजे. त्या गावामध्ये आम्ही आजपर्यंत आर्थिक विरोध केलेला नाही. आम्ही ती गावची जमीन सांभाळून ठेवलेली आहे. ती जमीन उद्याच्या शेतीवरती लाटली पाडती ह्या लोकांना ती द्यायची आहे काय? ही जमीन व्यापारी लोकांना द्यायची आहे काय? ही जमीन आपल्याला 3% असणाऱ्या उद्योगपतीला द्यायची आहे काय? ही जमीन गावच्या विकासासाठी राहिली पाहिजे. सैनिकांच्या भवितव्यासाठी त्यांच्या पुढच्या कल्याणासाठी ती जमीन राहिली पाहिजे. सैनिकी टाकळीची जी ओळख आहे, सैनिकी परंपरा आहे, टाकळीची जी मराठा अस्मिता आहे, त्याचा कुठेतरी विकास व्हावा, त्याला कुठेतरी चालना मिळावी. भविष्यात सुद्धा टाकळीची ओळख की सैनिकांचं गाव सैनिकांची टाकळी म्हणून व्हायला पाहिजे. की आपल्याला MIDC गाव म्हणून आपल्याला जी काही कला ती होऊ देणार नाही. आमचा विकासाला विरोध नाही, आमचा MIDCला विरोध नाही. MIDC टाकळीमध्ये न होता की तालुक्यामध्ये 53 गाव आहेत, 53 गावामध्ये कोणत्याही गावामध्ये MIDC लावली तर टाकळीच्या सैनिकांना वाईट वाटायचं काम नाही, टाकळीच्या शेतकऱ्यांना वाईट वाटायचं काम नाही. खऱ्या अर्थानं ती राष्ट्र भूमिका घेऊन आम्ही महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हक्काने अधिकार दिलेले आहेत, आम्हाला जी लढण्याची प्रेरणा दिलेली आहे, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, राजछत्रपती शाहूजी महाराजांचा वारसा सातत्याने पुढे न्यायचं काम सैनिक टाकळीने केलेलं आहे. आणि या सैनिक टाकळीच्या जवानांच्यासाठी भविष्यामध्ये होणारे जे तरुण किंवा जे हल्लीमध्ये भरती होणार आहे, तर ह्या मुलांना त्यांना भरतीपूर्वक प्रशिक्षण केंद्र असणं गरजेचं आहे. सैन्याचं शिक्षण आपल्या गावामध्ये मिळावं म्हणून या ठिकाणी केंद्रीय शाळा या ठिकाणी आमच्या गावामध्ये होणं गरजेचं आहे. गावच्या तालुक्याच्या विकासासाठी एखादं कृषी विद्यालय आमच्या गावामध्ये होणं गरजेचं आहे. तसंच जिल्हा क्रीडा संकुल आहे, तसंच जिल्हा सैनिक क्रीडा संकुल सैनिक टाकळीमध्ये व्हावं. ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी सैनिक टाकळीमध्ये व्हावी. जे 120 एकर जमीन आहे, की 120 एकरच्या 120 एकर ही सैनिक टाकळीच्या शेतकऱ्यांच्यासाठी, सैनिकांच्यासाठी, शेतमजुरासाठी, युवकांच्यासाठी आबादी ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सैनिक Call Hot Mail RO incoming call. आम्ही या ठिकाणी एक राखणदार म्हणून